सकाळी लवकर उठायचंय पण उठलंच जात नाहीये. हा दीदी प्लीज दे काहीतरी चांगली ॲडवाइस. खरंच सकाळी लवकर उठलं जात नाही. या 5 टिप्स ज्या तुम्हाला सकाळी लवकर उठायला मदत करतील. नंबर 1, रात्री लवकर झोपा. खरंच? अरे बापरे, हे तर आम्हाला माहितच नव्हतं. हे तर असं झालं, जर तुम्हाला वारंवार पाण्याची तहान लागत असेल तर पाणी प्या, कारण पाणी पिल्याने तुम्हाला वारंवार तहान लागणार नाही. जर तुम्हाला भूक लागत असेल तर जेवण करा, आणि जर तुम्हाला आयुष्याची यल लावायची असतील तर डाव बनवा. समाधानी व्हायचं असेल ना तर जे लोक आपल्या तत्वात बसत नाही ना त्यांचा विचार करू नका, मग ते जवळचे असू द्या किंवा दूरचे. हे सर्व तर ठीक आहे, पण हे लास्टचे एक्सप्रेशन काय होते? लग्नानंतर सासूच्या चहामध्ये साखरेच्या जागेवर मीठ टाकल्यावर, नातेवाईकांच्या घरी कपडे धुताना उजाला सुप्रीमच्या जागेवर हार्पिक टाकून व्हाईट शर्ट धुतल्यावर. तर स्वागत आहे पोरांनो तुमचं आपल्या छावणी. तर पोरांनो, आज आपण ज्या ताईचे व्हिडिओ पाहणार आहे त्या ताईचे युट्यूबवर 1 नाही 2 नाही तब्बल 5 चॅनल आहे. पण हा तब्बल शब्द माझ्या तोंडात आला म्हणून. स्नेहंकित, स्नेहंकित मोटिवेशन, स्नेहंकित स्टोरीज, स्नेहंकित एज्युकेशन, स्नेहंकित हेल्थ, स्नेहंकित शॉर्ट. आणि हे सर्व चॅनल पाहिल्यावर मला समजलं की पॅकेजिंग जरी वेगवेगळी असली पण मध्ये माल एकच आहे, आणि तोच माल पाहण्यासाठी तुम्ही गडगड जाता है ना, है ना, है ना, है ना. हरामींनो, काही वेगळा अर्थ नको काढा. माल म्हणजे कॉन्टेंट. आणि आज आपण याच दीदीचे व्हिडिओ पाहणार आहे. तर जास्त चूचपड मी करत आणि सुरू करतो आजचा व्हिडिओ. एक मुलगी जी अंधळी असल्यामुळे तिला सगळ्यांचा खूप तिरस्कार यायचा, फक्त एक मुलगा सोडून जो तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा. अच्छा. ती त्याला नेहमी म्हणायची की ज्या दिवसापासून मला दिसायला लागेल ना त्याच दिवशी मी तुझ्याशी लग्न करेन. ठीक आहे, समझ गया. एके दिवशी तो मुलगा तिला न सांगता त्याचे डोळे तिला डोनेट करून टाकतो. नाही समजत मला की हे लोक कोणत्या दुनियात जगताय, आणि कोण सांगता येईल अशा नॉनसेन्स गोष्टी. न सांगता डोळे डोनेट करून दिले म्हणे. अरे डोळे ते 10 रुपये डझनवाले केड नाहीये न सांगता डोनेट करायला. आणि याच्यातून आपल्याला काय समजलं मित्रांनो, की एक माणूस आपले डोळे भी डोनेट करू शकतो फक्त एक ऐसे हालात में बेहतर यही है अपने जज्बात को काबू में रखकर अपने कदम पीछे हटा ले. आणि मग तिला दिसायला लागल्यानंतर तो तिला विचारतो, आता माझ्याशी लग्न करशील ना? पण ती त्याला बघून शॉक होते की अरे तू तर चुती आहे. ज्या अर्धी संत्रीसाठी तू डोळे डोनेट केले, आता ती तू कस काय पाशील? मी एका अंधळ्या मुलाशी लग्न नाही करू शकत. ती पोरगी तरी एवढ्या प्रेमात बोलली की मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. मी जर तिच्या जागेवर राहिला असता ना तर मी बोलला असता चला जा भोसडी के. आणि त्यानंतर तो मुलगा तिच्या हातात एक चिठ्ठी देऊन तिच्या आयुष्यातून कायमचा निघून जातो. त्या चिठ्ठीत त्या मुलाने लिहिलेलं असतं की माझ्या डोळ्यांची काळजी घे. वाह, काय एंडिंग आहे. अंधळ्या मुलाने चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं की माझ्या डोळ्यांची काळजी घे. पाहिलं मित्रांनो, एलच म्हणता हिंमत न सोडणे. डोळे गेले पण त्या डोळ्यांनी अर्धी संत्री पाहायची इच्छा काही गेली नाही. तर मित्रांनो, ह्या स्टोरीतून आपल्याला काय शिकवण मिळते की कुलपाला तीच चाबी लागते जी त्या कुलपासाठी बनलेली असते. कोई सेंस है इस बात की? नाही बनत आहे ना सेन्स, स्टोरीत बी नाही होता. खूपच फनी पद्धत आहे की तुम्ही रात्री झोपण्याआधी तुमच्या पिलोला असं सांगा की मला उद्या सकाळी इतक्या वाजता उठायचंय, आणि तुमचा पिलो तुम्हाला उठवून देईल. अरे इथे घरच्यांनी 4 चापट पाठीत आणि 1 बाल्टी पाणी तोंडावर टाकल्यावर बी जागेत नाही आम्हाला. आणि पिलोने सांगा म्हणे किती वाजता उठायचंय. अरे जाय माय पाया पडतो तू या. आणि मला हे समजत नाही की ही अफवा कोणी पसरवली की पिलो खाली क्रशच्या नावाची चिठ्ठी ठेवलाय ना, क्रश पट्टे असं. आणि मेन म्हणजे चुत्या लोक याच्यावर विश्वास बी करता. मी स्वतः 1 वर्षापासून पिलो खाली चिठ्ठी ठेवतोय क्रशच्या नावाची, पण नाही पटत ती. एकदा एक मुलगा त्याच्या हातात 2 ऍपल्स घेऊन त्याच्या वडिलांजवळ आला. पहिली गोष्ट तर ही की ह्या पोराला 2 ऍपल दिले कोणी? आम्हाला त्याने दिले लहानपणी कोणी 2 ऍपल. आम्हाला तर एका ऍपलचे 4 खापा काढून फक्त एकच खाप द्यायचे. नहीं, हम लोगों ने गरीबी देखी है. म्हणाले की मला एक दे ना. तितक्यातच त्याने एका ऍपलची बाईट घेऊन घेतली. वडील म्हणाले की आता दुसरा दे. त्याने दुसऱ्या ऍपलची बाईट घेऊन घेतली. यार केवढा भिकभंगा पोरगा पैदा केला यार माणसाला. पण मला तर ह्या गोष्टीचं दुःख वाटते की मग एक अख्ख्या ऍपलचं बाईट घ्यायचं स्वप्नच राहून गेलं. मैंने बहुत दुख झेले हैं. पण पोरांनो, मी प्रॉमिस करतो की हे स्वप्न मी पूर्ण करायचा पूर्ण प्रयत्न करेन. वा काय रायमिंग झाली, पूर्ण. आजसाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटू परत. तिथपर्यंत दीदीचे व्हिडिओ पाहून मोटिवेट व्हा का डिमोटिवेट. बाय.